आपण अनेक प्रकारच्या कलांबद्दल ऐकलंय. कोणी कॅनव्हासवरती ब्रश चालवतो तर कोणी भिंतींवरती मोठी ग्राफिटी काढतो. पण तुम्ही कधी पाहिलेत का की कोणीतरी तोंडाने चित्र काढताना? भारतामध्ये एक खास वर्ग आहे जे तोंडाने कला करतात. यांना सामुग्रीमध्ये लागतं गुटखा, पान मसाला आणि थोडासा आत्मविश्वास. साधनं एकच साधन, त्यांचं तोंड. कॅनव्हासमध्ये यांना लागते भिंत, जिने, त्यानंतर खांब आणि हो, लिफ्टचे कोपरे सुद्धा. या कलाकारांना आपण प्रेमाने म्हणतो थुक्या भोकाचे कलाकार, जे जिथे जातात तिथे थुक कला सोडून येतात. लालसर डागांचे हे डिझाईन इतकं युनिक झालंय की कधी कधी वाटतं ही मॉडर्न आर्ट आहे की काय, पण नाही, ही आहे गुटखा आर्ट, भारतात तयार झालेली खास शैली. एवढं काही साचतं का तोंडात की पब्लिक प्रॉपर्टी आपल्या बापाची असं समजून हे थुकून देतात? मुळात शिस्तीची जागा घेते गुटख्याची क्रिएटिव्हिटी. आणि कायदा 500 रुपयाचा दंड जर का पकडले गेले तर. पण आजवर तुम्ही एखाद्या थुक्या भोकाच्या कलाकाराला पकडले गेलेलं पाहिलंय का हो? नाही ना. उलट त्यांच्या कलाकृतीने संपूर्ण शहर व्यापलंय. जिथे बघाल तिथे लोक थुकलेले असतात, तेही कोणती परवानगी न घेता. मग विचार करा, थुकून नेमकं सिद्ध काय करताय? स्वच्छतेचा अपमान, समाजाचा हसू आणि शहराची नासधूस. हे आपल्या प्रत्येकाला वाटतं की ठीक आहे थुकले जाऊ दे, पण हा विषय साधा सोपा नाहीये. या थुकण्यामुळं आजार पसरतात, शहरामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये घाण पसरते. आणि जर का आपण या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी नाही घेतली तर आपला भारत कधीच महासत्ता नाही बनणार. हे एक स्वप्नच राहणार आहे. त्यामुळे कसं आहे, थुक्या भोकाचे कलाकार कुठे जर तुम्हाला दिसले ना तर तुम्ही काय कराल हे आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ ते प्रत्येक थुक्या भोकाच्या कलाकाराला दाखवा, जेणेकरून तो हा व्हिडिओ बघून थोडं जरी त्याला वाटलं की बाबा हा आपण काहीतरी चुकीचं करतोय, तर तो ते थुकणं थांबवेल कुठेतरी जाऊन. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाय तर आम्हाला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईबने आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात ताकद भेटते नवनवीन व्हिडिओ बनवायला.